म्हणजे आजीने बजवून आणलंय आजोबांना तिकडे गेल्यावर काय काय बोलायचं काय काय बोलायचं नाही हो ना नाही असं नाही बरोबर बरोबर काय घासी घेऊ नको मी कसं नाही वाईट वाटतं ना नाही नाही मला वाटणारच नाही प्रश्नच नाही मी करत नव्हते तर मला कशात वाईट वाटेल प्रश्न तेच नाही नाही माझ्या मनाला शिवणार पण नाही ते तसं नाही छान म्हणजे आता समाधानी आहे ठीक आहे एकदम मस्त हो की नाही आता मी काही प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची तुमचं लिहून झालं की आजोबा तुम्ही सांगायचं दोघांचंही उत्तर बरोबर आलं समान आलं की आजींना 500 रुपयाचं बक्षीस हा पहिला प्रश्न आहे आजींना कुठलं फूल जास्त आवडतं आता सांगा मोगरा मोगरा आजी दाखवा तुम्ही काय लिहिलंय मोगरा अभिनंदन पहिलं उत्तर बरोबर आलं लग्नानंतर पाहिलेला पहिला सिनेमा कुठला आजोबा लग्नानंतर पाहिलेला पहिला सिनेमा कुठला कोहिनूर थिएटर मध्ये कोहिनूर सिनेमा बघितला दिलीप कुमार हो आजी दाखवा उत्तर काय लिहिलंय तुम्ही अभिनंदन तिसरा प्रश्न 2 उत्तरं बरोबर आली आहेत आजींसाठी प्रश्न आहे आजोबांनी दिलेली पहिली भेटवस्तू तुम्हाला कुठली कुठली काय लक्षात नाही आजोबा सांगा हो मला पण काय आठवत तरी सुद्धा अंगठी म्हणजे काय तर दिलं ते काय तर दागिना होता एवढा कसला अंगठी किंवा कसला होता बड्डो कसला सोन्याचा आजी दाखवा अभिनंदन पुढचा प्रश्न आता आजीनी तयार केलेला कुठला पदार्थ आजोबांना आवडत नाही सांगा आजोबा धर्मसंकट टाकलं मला तुम्ही कारण असा कोणता पदार्थ नाही की तिने केलं मला आवडलं नाही पण तरी सुद्धा कुठली भाजी आवडत नाही जरा असं सांग कोबीची आजी दाखवा भोपळी मिरची नाही आवडत त्यांना नाही आवडत कोबी पण आवडत नाही पण इतकी वर्ष खातायत गप नाही खात विचारा कोबी कोबी आपले बिचारे खातात हा कोबी कधीतरी खातात पण भोपळी मिरची नाही खात चला एक उत्तर चुकलं पुढचा प्रश्न गिरगाव चौपाटीवर सर्वात जास्त वेळा म्हणजे जितक्या वेळा गेलात तेव्हा जास्तीत जास्त खाल्लेला पदार्थ कुठला सांगा आजोबा भेळ आजीने वेगळं लिहिलंय चालेल आईस्क्रीम लिहिलंय दिलं होतं कधी आजीला आईस्क्रीम आईस्क्रीम केलं पण तिथे जास्त वेळ खाल्ले नाही भेळच खाल्ले दाखवा हो आजी अभिनंदन भेळ आहे का अरे अरे वा 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 झी मराठीकडून हे 2000 रुपयाचं बक्षीस आजींना मिळालं अभिनंदन सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.